नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण मी आज तुम्हाला दाखवणार आहे 170 रुपयामध्ये तुम्हाला गुजराती आणि राजस्थानी भोजन कुठे अवेलेबल होणार आहे. तर त्या हॉटेलचं नाव आहे लक्ष्मी डायनिंग हॉल. तर मित्रांनो, या लक्ष्मी डायनिंग हॉलचं मी तुम्हाला लोकेशन सांगतो. बोरिवली स्टेशनला उतरल्या तुम्हाला वेस्टच्या साईडला यायचं आहे. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे लक्ष्मी डायनिंग हॉल. आणि आता आपण आज जाणार आहोत आणि कोणकोणते पदार्थ आपल्याला 170 रुपयामध्ये अनलिमिटेड खायला मिळणार आहे ते सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला या मित्रांनो. मित्रांनो, मी आता आज चाललेलो आहे आणि इथे बघा 2 सेक्शन आहेत. हे नॉर्मल सेक्शन आहे आणि जर तुम्ही फॅमिली सोबत आला असाल तर इथे फॅमिली सेक्शन सुद्धा आहे. ते बघू शकता. तर मित्रांनो, माझ्यासमोर बघू शकता लक्ष्मी डायनिंगची अनलिमिटेड व्हेज थाळी आहे आणि ही आहे 200 रुपीजला. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही स्वीट घेतला नाहीत तर ती होणार आहे 170 रुपीजला. ह्याच्यामध्ये 2-3 आयटम असे आहेत जे तुम्हाला वन टाइमच मिळणार आहेत, जे आहेत छास, पापड आणि स्वीट. जर तुम्ही त्या थाळीमध्ये घेतला असाल तर स्वीट तुम्हाला एकदाच मिळणार आहे. आणि तर थाळी बघा केवढी मोठी थाळी आहे माझ्यासमोर. तर मी तुम्हाला ओळख करून देतो आज कोणकोणत्या भाज्या आहेत त्या. इथे बघू शकता आज कोबीची भाजी आहे, कोबी आणि मटर आहे. ही आहे गट्टेची सब्जी, म्हणजे बेसन आहे ना त्याचीच आहे, त्याने हे बनवलेले आहेत छोटे छोटे गोळे. आणि भाजी आहे ही आहे तिखट डाळ, ही आहे गोड डाळ, ही कढी आहे, एक स्वीट असतं, ही आहे बासुंदी आणि ही भाकरी म्हणतात, म्हणजे जी बाटी असते राजस्थानी लोकांमध्ये त्या टाईपमध्येच आहे. ही आहे उंधियो. ही फक्त सॅटर्डे संडेला तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आता विंटर सीझनमध्ये असते. चटणी दिलेली आहे त्यांनी गोड आणि तिखट. आज हे आहे बटाटे वडे, छोटे मिनी बटाटे वडे आहेत, कांदा आहे, लिंबू आहे आणि हे बघा हे फुलके आहेत आणि छास आहे. आणि हे 2 स्वीट मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कस्टमाइज करू शकता. गुलाबजाम आहे आणि कस्टर्ड आहे, फ्रूट कस्टर्ड. आणि इथे केसर बासुंदी आहे. याच्यापैकी तिघांपैकी कुठलंही तुम्ही एक गोष्ट मागू शकता. स्वीटची थाळी घ्याल 200 रुपयाची. आता टेस्ट करूया आपण. मी ही गोष्ट जरा पहिल्यांदा टेस्ट करणार. भाकरी म्हणतात, मी बाटी खाल्लेली आहे तसंच आहे. आणि तूप बघा वरती, हे शेगडीवर असं जे भट्टीत कसं फ्राय करतो असं करतात, ते भाजलं जातं. हो हो, हे गव्हाच्या पिठाचंच असतं. खूप छान. मी असंच खाऊन बघतो. आणि तुपाचा वास येतोय. येस, मस्त. थोडं डाळ टाकून बघतो मी त्याच्यावर. बढिया. हे तिखट डाळ आणि गोड डाळ काय प्रकार आहे बघतो मी. हा, ही डाळ थोडीशी गोड आहे आणि जे आपण नॉर्मल डाळ आहे ती आहे. भाजी मी ही उंधियो ट्राय करतो. ही गुजराती आणि मारवाडी लोकांमध्ये फेमस आहे. राजस्थानी लोक खूप खातात. थंडीमध्ये मिक्स असते पूर्ण ज्या काय भाज्या असतात ते. हे आपल्या शरीरासाठी चांगली असते. थंडीमध्ये आपल्याला थोडं वॉर्म ठेवते आपलं जे काय शरीराचं टेम्परेचर असतं ते. आणि फुलके बघा एकदम तुपात मस्तपैकी तूप वरून टाकलेलं त्याच्यामध्ये. मस्त.
छान. मी अगोदर पण हे उदिओ खाल्लेलं आहे. थोडंसं स्वीट असतं, मस्त. आणि हे जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला फक्त शनिवार आणि रविवारीच अवेलेबल होणार आहे. मिनी बटाटा वडा, ओ हो, एक नंबर. ग्रीन चटणी. आणि हा पापड सुद्धा आहे, मी विसरलो सांगायला, पापड पण आहे त्याच्यामध्ये. आता मी बेसनचे गट्टे तुम्हाला मी दाखवलं काय आहे ते. बेसनाचे गोळे केलेले आहेत कट करून, हे बघा. आणि आता आपण त्यांची एक जी ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये त्यांनी मस्तपैकी त्याची भाजी बनवलेली आहे. आपल्या मराठी लोकांमध्ये झुणका भाकर, झुणका असतो त्याच प्रकारचं आहे ते, फक्त एक त्याच्यामध्ये ग्रेव्ही ऍड ऑन झालेली आहे. आज आहे कोबीची भाजी, ती पण मी ट्राय करतो. खूप छान. थंडगार छास. थोडी कढी पण बघतो. हो, एक नंबर. आंबट गोड कढी, क्या बात आहे. सलाड पण दिलेलं आहे त्यांनी. आणि हे सगळं संपून झाल्यावर राईस पण तुम्ही घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, या हॉटेलचं जर तुम्हाला ही थाळी एन्जॉय करायला यायचं असेल तर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3:30 पर्यंत असणार आहे. आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून 10:30 पर्यंत तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता. आणि इथे टिफिन सर्व्हिस सुद्धा आहे. तर जर तुम्ही इथे बोरिवली साईडला कुठे राहत असाल जवळपास, तर इथे तुम्ही टिफिन घेऊन आलात तर तुम्हाला जे काय भाज्या असतील ज्या दिवशी अवेलेबल ते तुम्हाला मिळू शकतात. खूप छान आहे, खूप म्हणजे वर्थ इट आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, म्हणजे असं हे नाही आहे, पटापट जे तुम्हाला हवं आहे ते सगळं वाढतायत मनापासून एकदम. किती पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता. आणि मेन म्हणजे काय म्हणजे 2 सेक्शन आहेत, त्याच्यामध्ये तुमची फॅमिली सेक्शन सुद्धा इथे आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत येऊन सुद्धा एक चांगलं फूड इथे एन्जॉय करू शकता व्हेज मध्ये. आणि सिंगल पर्सन जर कोण असेल तर तिकडे पण एक वेगळं सेक्शन आहे, ते पण एन्जॉय करू शकता. आता मी केसर बासुंदीकडे येतो. बासुंदी बघा ना, ओ हो, हा, स्पूननी नाही पितली, अशीच लावतो तोंडाला. हो, थंडगार दिवस म्हणला आपला. अजून एक स्वीट आहे, परत तुम्हाला सांगतो, कन्फ्यूज होऊ नका. हे मी व्हिडिओ बनवतोय म्हणून मला त्यांनी दाखवण्यासाठी दिलेले आहेत. तुम्ही एकच कुठला तरी स्वीट मागवू शकता. हे त्यांच्याकडे 3 असतात, त्याच्यापैकी एक तुम्ही कस्टमाइज करू शकता. हे आहे फ्रूट कस्टर्ड. मस्त. आणि मित्रांनो, जर ही थाळी लक्ष्मी डायनिंगची जर तुम्हाला घर बसल्या एन्जॉय करायची असेल तर ही झोमॅटोवर सुद्धा अवेलेबल आहे. आणि दुसरी गोष्ट, यांच्याकडे बाहेर त्यांच्या मेन एंट्रन्सला स्नॅक्स सेक्शन आहे. खूप व्हरायटीज ऑफ स्नॅक्स आहेत, स्वीट आयटम आहेत, ते सुद्धा तुम्ही इथे आल्यावर परचेस करू शकता. आणि दुसरी गोष्ट, या हॉटेलचं मी तुम्हाला सांगेन, त्यांनी वॉलवर ज्या काही पाट्या लावलेल्या आहेत एकदम वाखाणण्याजोग्या आहेत. काय त्यांनी स्लोगन दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जर इथे आलात तर सगळ्या पाट्या वाजा, खूप तुम्हाला मोटिवेशन सुद्धा मिळेल. मित्रांनो, माझ्याकडनं या थाळीला तुम्हाला रेकमेंडेशन आहे. सर्व्हिस खूप छान आहे, पटापट सर्व करतात, किती पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊन इथे एक चांगला वेळ आणि चांगली फूड क्वालिटी एन्जॉय करू शकता. पूर्णपणे व्हेज आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.